प्रभू राजा, आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझे आभार आणि उपकार मानतो की पवित्र परमेश्वरा, तुझ्या पवित्र भवनाची उत्कंठा तू आम्हाला प्रत्येकाला दिलीस. आणि परमेश्वरा, तुझ्या भवनामध्ये येत तुझ्या वचनातून ऐकण्यासाठी, परमेश्वरा तुझ्या वचनातून ग्रहण करण्यासाठी आणि जे आशीर्वाद आमच्यासाठी राखलेले आहेत त्या प्रत्येक गोष्टी आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी, जिवंत परमेश्वरा, आम्हाला प्रत्येकांना ही उत्तम संधी तू दिलीस. आम्ही तुझे आभार आणि उपकार मानतो. पित्या, मी प्रार्थना करत आहोत या वेळामध्ये तुझं पवित्र वचन तो आम्हाला प्रत्येकांना समजणारं मन, अंतकरण, त्या प्रकारची कृपा आणि दया तो आमच्या जीवनामध्ये प्रदान कर. प्रत्येक अडखळण, प्रत्येक विघटन परमेश्वरा तो दूर कर. तुझ्या सामर्थ्याने परमेश्वरा तो आम्हाला प्रत्येकांना भरल्या जाऊ दे. आणि जिवंत रेवा, या वचनाच्या द्वारे परमेश्वरा तू आज आमची प्रत्येकांची तू भेट घे. प्रत्येक अडखळण, विघटन बापा तो दूर कर. प्रत्येक ऐकणारा प्रत्येक व्यक्ती तू आशीर्वादित होऊ दे राजा. आणि परमेश्वरा, या वचनाच्या द्वारे तुझी उत्कंठा आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कायम लागल्या जाऊ दे. पित्या, आम्ही प्रत्येक जण तुला समर्पित होतो. प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. शलोम सर्वांना. प्रभूची शांती, प्रभूचा आनंद प्रभू आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये प्रभू प्रदान करो. आज जसं आम्ही या ठिकाणामध्ये उपवास प्रार्थना सभेसाठी एकत्रित आलेलो आहोत, या वेळामध्ये परमेश्वर अशा एका विषयाला आम्हाला तो देऊ इच्छित आहे. हा विषय सकाळी मी आणि माझी पत्नी आम्ही दोघं बोलत होतो आणि एक शब्द फक्त आमचा बोलत असताना तिने एक शब्द बोलली की परमेश्वराच्या भवनाची उत्कंठा प्रत्येकांना नाही लागत. फार कमी लोक असतात की ज्यांना परमेश्वराच्या भवनाची, परमेश्वराच्या मंदिराची उत्कंठा लागते. आणि त्या एका वाक्यातूनच मला एक शब्द, एक विषय परमेश्वराने दिला आणि तो विषय आहे उत्कंठा संबंधीने. उत्कंठा. हालेलुया. परमेश्वराने जे नियोजित केलेलं असतं तीच गोष्ट परमेश्वर आम्हाला देत असतो. आणि उत्कंठा किंवा उत्सुकता असणे प्रत्येकांनाच परमेश्वराची, परमेश्वराच्या वचनाची, परमेश्वराच्या भवनाची, परमेश्वराच्या मंदिराची उत्कंठा प्रत्येकांनाच किंवा उत्सुकता प्रत्येकांनाच असते असं नाहीये. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वराच्या या वचनातून आज आम्ही एक महत्वपूर्ण अशा गोष्टीला, विषयाला आम्ही अभ्यासनासाठी एकत्रित आलेलो असताना प्रियांनो, ही उत्कंठा अत्यंत महत्वाची आणि सकारात्मक भावना आहे. हालेलुया. उत्कंठा ही एक महत्वाची आणि सकारात्मक भावना आहे. आणि ही भावना जर मी योग्य दिशेला लावली तर प्रियांनो, त्यातून अनेक प्रकारचे आशीर्वाद मिळतात. आणि हीच भावना जर विरुद्ध दिशेला लावली तर अनेक प्रकारच्या ज्या गोष्टी आपल्या जीवनात नकोय त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येऊन जातात. हालेलुया, हालेलुया. स्वामी, या उत्कंठा या शब्दाला ज्या वेळामध्ये मी पाहतो, उत्कंठा म्हणजे तीव्र इच्छा बाळगणे किंवा उत्सुक असणं. आम्ही अनेक गोष्टीसाठी प्रियांनो आमची उत्कंठा असते, आमची तीव्र इच्छा असते किंवा आम्ही उत्सुक असतो एखाद्या गोष्टीसाठी. पवित्र शास्त्रातून आम्ही दोन भाग पाहणार आहोत. एक आहे जो धार्मिक व्यक्ती आहे तो कशाची उत्कंठा बाळगतो, आणि जो दुष्ट व्यक्ती आहे तो कशाची उत्कंठा बाळगतो. हालेलुया, हालेलुया. बोलो यीशु मसीह की, यीशु मसीह की, यीशु मसीह की. पहिला भाग आम्ही पाहूया की या ठिकाणामध्ये जो धार्मिक व्यक्ती आहे किंवा जो नीतिमान व्यक्ती आहे तो कोणत्या गोष्टीची उत्कंठा त्याच्या जीवनामध्ये असते. तर पवित्र शास्त्रामध्ये जी गोष्ट या ठिकाणामध्ये नमूद केलेली आहे की पहिली उत्कंठा या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रभूसाठी आणि त्याच्या वचनासाठीची उत्कंठा असते. हालेलुया. जो नीतिमान आहे किंवा जो धार्मिक आहे त्याला प्रभूसाठी आणि प्रभूच्या वचनासाठीची उत्कंठा असते. आणि पवित्र शास्त्र या गोष्टी सांगतं की आपल्याला प्रभूची आणि त्याच्या वचनाची उत्कंठा असली पाहिजे. का बरं असं सांगितलं?
का बरं या गोष्टीची आवश्यकता आहे की ज्या प्रकारे प्रियांनो हा जो नीतिमान व्यक्ती आहे किंवा जो धार्मिक व्यक्ती आहे तो प्रभूची आणि प्रभूच्या वचनाची उत्कंठा त्याच्या जीवनामध्ये असते. स्तोत्र संहिता याचा अध्याय 42 आणि वचन 1 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. सॅम चॅप्टर 42 वर्स 1. स्तोत्र संहिता 42 आणि वचन 1 वाचूयात. हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. हालेलुया. या ठिकाणामध्ये स्तोत्रकर्ता जो आहे तो स्तोत्रकर्ता जी गोष्ट नमूद करत आहे की हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. जी एक हरिणी असते ती पाण्याच्या प्रवाहासाठी व्याकुळ झालेली असते. ती उत्कंठा तिच्याकडे असते की तिला पाणी प्यायचं असते. जंगलामध्ये जर आम्ही पाहिलं ना तर जंगलाची जी परिस्थिती असते ती फार भयंकर आहे. आता सध्याचा उन्हाचा वेळ आहे आणि या उन्हाच्या वेळामध्ये सर्व ठिकाणामध्ये पाण्याची स्थिती पियानो फार भयंकर बनलेली आहे. शहरामध्ये असेल, गावखेड्यांमध्ये असेल, प्रियांनो पाण्याची परिस्थिती फार बिकट बनलेली आहे. विचार करा की ज्या ठिकाणामध्ये जंगल आहे त्या जंगलाच्या ठिकाणामध्ये पाण्याचे प्रवाह जे असतात ते नदी, नाले, ओढे असतात. परंतु हे सर्व जे पशु पक्षी असतील, प्राणी असतील, हे पाण्यावरच्या त्या प्रवाहासाठी व्याकुळ झालेले असतात. त्यांना उत्कंठा लागते की त्यांची जी तहान त्यांना लागते त्या तहान भागवण्यासाठी ते शहराकडे प्रियांनो ते वाटचाल करतात. आणि आम्ही पाहतो की आपल्या शहरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये, काही गावांमध्ये, काही खेड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हिंस्र पशु पक्षी प्रियांनो का बरं येतात? कारण त्यांना जंगलामध्ये पाणी मिळत नाही, रानामध्ये त्यांना पाणी मिळत नाही. सो विचार करा की हरणीला ज्या वेळामध्ये पाणी मिळत नाही तर ती इतकी मोठी रिस्क घेते. आपण अनेक व्हिडिओज आपण पाहतो ना की पानवठ्यावरती त्या हरणी जातात आणि अनेक प्रकारचे हिंस्र पशु पक्षी त्याच्यावरती घालतात. सो पाण्यासाठी व्याकुळ होणं प्रियांनो ही व्याकुळता दर्शवते की मनुष्याला एक वेळ जेवण जरी नाही मिळालं तरी तो पाण्यावरती आपला गुजारा तो करू शकतो. हालेलुया, हालेलुया. सो प्रियांनो मनुष्याची जी तुलना आहे, एका धार्मिक व्यक्तीची जी तुलना आहे, एका नीतिमान व्यक्तीची जी तुलना आहे, ती तुलना हरणीशी केलेली आहे की ती पाण्याच्या प्रवाहाकडे धावत येते. ती कुठल्या प्रकारची विचार करत नाही की मला हिंस्र पशु पक्षी मला माझ्यावरती घाला करेल, मला मारून टाकेल, माझा घात करेल, या गोष्टीची ती विचार नाही करत. तिला फक्त पाण्याची व्याकुळता लागलेली असते, त्या पाण्याची उत्कंठा लागलेली असते. आणि त्या प्रकारे एक धार्मिक व्यक्ती तो बाकीच्या गोष्टीचा विचार नाही करत, तो देवाच्या वचनासंबंधीची उत्कंठा त्याच्या जीवनामध्ये असते. हालेलुया. त्याला उत्कंठा, त्याला उत्सुकता केवळ परमेश्वराची आणि परमेश्वराच्या वचनाची उत्कंठा लागलेली असते. आणि प्रियांनो आज तुम्ही या ठिकाणामध्ये तुमचं प्रत्येक काम असेल, प्रत्येक जी जबाबदारी असेल, प्रत्येक अशा गोष्टी असतील की ज्या तुम्ही बाजूला सारून प्रभूच्या भवनामध्ये प्रभूच्या वचनाला ऐकण्यासाठीची उत्कंठा धारण करून तुम्ही या ठिकाणामध्ये आला. हालेलुया. आणि ज्या वेळामध्ये आम्ही परमेश्वर आणि परमेश्वराच्या वचनाची उत्कंठा आम्ही बाळगतो प्रियांनो, परमेश्वर त्याच्या लोकांना तृप्त केल्याशिवाय राहत नाही त्याच्या वचनाने. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये स्तोत्र करता या गोष्टीची स्पष्टता देत आहे. त्याच प्रकारे स्तोत्र संहिता 119 आणि वचन 131 आम्ही वाचूयात. स्तोत्र संहिता 119 वचन 131. सॅम चॅप्टर 119 वर्स 131. 119 131 वाचूयात. मी तोंड उघडून धापा टाकल्या कारण मला तुझ्या आज्ञाचा ध्यास लागला. हालेलुया. या ठिकाणामध्ये स्तोत्रकर्ता म्हणत आहे की मला काय, तुझ्या आज्ञांचा ध्यास लागला आहे. परमेश्वरा मला तुझ्या वचनांचा ध्यास लागला आहे. परमेश्वरा मला तुझ्या वचनांची उत्कंठा लागलेली आहे, उत्सुकता लागलेली आहे. हालेलुया. आज जगामध्ये मी पाहतो की नीतिमान आणि अनितिमान या दोघांमध्ये फार फरक आहे. त्यांना वचन मोडण्याची उत्कंठा लागलेली आहे, परंतु देवाच्या लोकांना परमेश्वराच्या वचनाची उत्कंठा लागलेली आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो या ठिकाणामध्ये जो नीतिमान असतो तो परमेश्वराच्या वचनाची, त्याच्या आज्ञांची प्रियांनो त्याला उत्कंठा लागते. आणखी एक वचन आम्ही वाचूयात. 1 पेत्र 2 अध्याय वचन 2 मध्ये काय म्हणलेलं आहे. 1 Peter chapter
2:2. पहिले पेत्र दुसरा अध्याय आणि वचन 2 मध्ये. प्रभू कृपाळू आहे याचा तुम्ही अनुभव घेतला आहे, तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकासारखी निरादुधाची इच्छा धरा. हालेलुया. सो प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की तुम्ही कोणाची उत्कंठा बाळगा? निर्या दुधासारखं जे परमेश्वराचं वचन आहे, वचन रूपी निर्या दुधाची तुम्ही इच्छा बाळगा, तुम्ही उत्कंठा बाळगा. हालेलुया. परमेश्वराचं वचन हे निर्या दुधासारखं आहे, शुद्ध असं परमेश्वराचं वचन आहे. परमेश्वराचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराच्या वचनासंबंधीने जी गोष्ट पवित्र शास्त्रामध्ये नमूद केलेली आहे की परमेश्वराचं वचन कसं आहे, बावन कशी जसं सोनं असतं ना तसं परमेश्वराचं वचन शुद्ध आहे. हालेलुया. परमेश्वराचं वचन आणि परमेश्वराच्या वचनाची शुद्धता इतकी आहे की त्याच्या इतकं शुद्ध या जगामध्ये काहीच नाहीये. हालेलुया. ते शुद्ध आहे आणि म्हणून पियानो जो व्यक्ती परमेश्वराच्या वचनाला स्वीकारतो, परमेश्वराचं वचन घेतो, रोज वचन वाचतो, पियानो त्याच्या ठाई त्याची जी शुद्धता आहे ती शुद्धता त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये यायला लागते. हालेलुया. ती आपोआप येते, सांगण्याची गरज नाही, ती गोष्ट आपोआप त्याच्या जीवनामध्ये शुद्धता घेऊन येते, कारण वचन शुद्ध आहे आणि शुद्ध वचन देणारा शुद्ध आहे. हालेलुया. त्याच्याकडून ती शुद्धता वचनामध्ये आणि वचनातून शुद्धता व्यक्तीच्या जीवनामध्ये उतरून येते आणि म्हणून पियानो प्रत्येक व्यक्तीने ते शुद्ध वचन स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून पियानो नीतिमान व्यक्ती वचन रूपी निर्या दुधाची पियानो त्याने इच्छा धरली पाहिजे, त्याने ती उत्कंठा धरली पाहिजे की मला परमेश्वराचं वचन कसं मिळेल, कुठून मिळेल, काय मिळेल. हालेलुया. सो आज आपल्या जीवनामध्ये परमेश्वराची आणि परमेश्वराच्या वचनाची उत्कंठा आहे का, हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारूया. हालेलुया. त्यानंतर जो नीतिमान व्यक्ती आहे तो आणखी काय करतो की चांगल्या कामासाठी आणि सेवेसाठी त्याला उत्कंठा असते. हालेलुया. हालेलुया. जो नीतिमान व्यक्ती आहे तो चांगल्या कामासाठी आणि परमेश्वराच्या सेवेसाठीची उत्कंठा त्याच्या जीवनामध्ये असते. पियानो एक विश्वासणारा जो व्यक्ती आहे, ख्रिस्ती विश्वासणारा व्यक्ती, त्याने केवळ इच्छा बाळगून चालत नाही, तर त्याने परमेश्वराच्या राज्याच्या वाढीसाठी आणि इतरांच्या कल्याणासाठी पियानो त्याने काम करण्याची त्याची तीव्र उत्कंठा असली पाहिजे, तीव्र त्याची इच्छा असली पाहिजे, तीव्र तो उत्सुक असला पाहिजे परमेश्वराच्या राज्याच्या वाढीसाठी आणि इतरांच्या प्रियांनो कल्याणासाठी त्याची उत्कंठा असली पाहिजे. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये मला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा असंच केलं. त्याने देवाचं राज्य या जगामध्ये वाढवलं, त्याने इतरांचं कल्याण त्याने केलं. हालेलुया. आणि म्हणून पियांनो आपल्या जीवनामध्ये आम्ही ख्रिस्ती विश्वासणारा म्हणून आम्ही प्रत्येक बाबीमध्ये पियांनो, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही प्रभूच्या कार्यासाठी पियांनो उत्सुक आम्ही असलं पाहिजे, उत्कंठा आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे. आणि ती उत्सुकता केवळ प्रभूच्या राज्याच्या वाढीसाठी आणि त्याच्या सेवेच्या संबंधीने पियांनो चांगलं काम करण्यासाठी, पियांनो इतरांच्या कल्याणासाठी आमच्या जीवनामध्ये ती उत्कंठा असली पाहिजे. हालेलुया. परंतु जो दुष्ट असतो तो पूर्णपणे याच्या विरोधात असतो. तो इतरांचं कल्याण तर त्याच्या मनामध्ये सुद्धा येत नाही, विचारात तर दूर आहे. हालेलुया. इतरांचं वाईट करण्यासाठी पियानो तो पूर्णपणे धजावलेला असतो, त्याची इच्छा पूर्ण इतरांचं वाईट करण्यासंबंधीने असते. परंतु जो नीतिमान व्यक्ती आहे, तो नीतिमान व्यक्ती तो देवाचं राज्य कसं वाढेल याच्यासाठी तो तत्पर असतो. जो नीतिमान व्यक्ती असतो, परमेश्वराच्या भयामध्ये चालणारा, परमेश्वराच्या धार्मिकतेमध्ये चालणारा जो व्यक्ती असतो, तो परमेश्वराचं राज्य कसं वाढेल आणि इतरांचं कल्याण कसं होईल याच्या संबंधीची जागरूकता त्याच्या जीवनामध्ये असते. तिताला पत्र याचा अध्याय 2 आणि वचन 14 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. तिता 2 आणि 14 मध्ये. तितुस चॅप्टर 2 वर्स 14. त्याने स्वतःला आपला करिता दिले ह्यासाठी की त्याने खंडणी भरून आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामास तत्पर असे आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे. हालेलुया. सो जो नीतिमान व्यक्ती आहे, जो परमेश्वराच्या राज्याच्या वाढीसाठी उत्सुक असतो, उत्कंठित असतो, तो व्यक्ती काय करतो, चांगल्या कामासाठी तो कसा असतो, तत्पर असतो, तो उत्सुक असतो चांगल्या कामासाठी. हालेलुया. हालेलुया.
तो व्यक्ती चांगल्या कामासाठी तत्पर आहे, उत्कंठ आहे, उत्सुक आहे, चांगलं करण्यासंबंधीने तो कोणाचं वाईट करत नाही. हालेलुया. आणखी एक वचन आम्ही वाचूयात. 2 कोरिंथ 8 अध्याय आणि वचन 11 मध्ये. 2 Corinthians chapter 8 verse 11. 2 कोरिंथ 8:11 मध्ये वाचूयात. तर हे कार्य आता पूर्ण करा, ह्यासाठी की जशी इच्छा करण्याची उत्सुकता तुम्हास होती तशी तुमच्या ऐपतीप्रमाणे कार्यसिद्धी व्हावी. हालेलुया. सो जी उत्सुकता आहे चांगलं करण्यासंबंधीने, ती उत्सुकता आपल्या जीवनामध्ये प्रभूच्या राज्याला वाढवण्यासाठी आणि इतरांचं कल्याण करण्यासाठी आम्ही ती काय करावी? अधिक वाढवावी. ती उत्कंठा, ती उत्सुकता आम्ही अधिक वाढवणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रभूचं काम हे असंच आहे. ते काम आम्ही अधिक प्रियानो प्रभावशाली होण्यासाठी ती उत्कंठा, ती उत्सुकता आम्ही अधिक वाढवली पाहिजे. हालेलुया. जसं आपल्याला एखाद्या गावी जायचंय, जसं आम्ही 6 महिन्यापासून विचार करत होतो इस्रायलला जायचंय आणि वाट पाहत होतो की आता 1 महिना राहिला, आता 1 आठवडा राहिला. उत्कंठा लागली होती की कधी आम्ही त्या ट्रिपला जाणार, कधी आम्ही पवित्र भूमीला जाणार. बरोबर आहे. ती उत्कंठा होती. आणि ज्या दिवशी आम्ही या शहरातून निघालो त्या दिवसापासून आणि ती उत्कंठा अधिक वाढली की कधी आम्ही एअरपोर्टला पोहोचणार, अडचण तर नाही येणार कोणाला. हालेलुया. आणि कधी आम्ही विमानात बसणार. जे पहिल्यांदा बसले त्यांना ती उत्कंठा होती. हालेलुया. बरोबर आहे सिस्टर. त्यांना ती उत्कंठा तुम्ही विचारा. हालेलुया. त्यांनी कधी विचारही केला नसेल की असं परमेश्वर करू शकतो. बरोबर आंटी. परंतु परमेश्वर त्याच्या लोकांची उत्कंठा जाणणारा, त्यांचा उत्साह जाणणारा आणि त्या गोष्टी पूर्ण करणारा परमेश्वर आहे. आम्ही ज्या वेळामध्ये चांगल्या गोष्टीची उत्कंठा बाळगतो, आम्ही चांगल्या गोष्टीची इच्छा बाळगतो, परमेश्वर त्या प्रत्येक गोष्टीला पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, ती उत्कंठा जशी जशी वाढत गेली प्रियांनो, त्या गोष्टीसाठी परमेश्वर आम्हाला तयार करत गेला. आम्ही इतरांच्या कल्याणासाठी प्रियांनो, आम्ही सेवेमध्ये सेवा कशी वाढेल किंवा इतरांचं कल्याण कसं होईल या गोष्टीसाठी प्रियांनो नीतिमान व्यक्ती तत्पर असतो. आणि आपण प्रत्येक विश्वासणारे परमेश्वराची सेवा वाढण्यासाठी आणि त्याच प्रकारे प्रियांनो इतरांचं कल्याण कसं होईल या गोष्टीचं प्रियांनो आपण प्रत्येकाने ती उत्कंठा बाळगली पाहिजे आणि ती अधिक वाढली पाहिजे. हालेलुया. सो एक नीतिमान व्यक्ती, एक धार्मिक व्यक्ती या गोष्टीची तत्परता त्याच्या जीवनामध्ये असते. तो चांगल्या कामासाठी म्हणजे प्रभूच्या सेवे कार्याला वाढण्यासाठी आणि त्याच प्रकारे इतरांचं कल्याण करण्यासाठी तो आपली उत्कंठा तो बाळगणारा व्यक्ती असतो. त्यानंतर तिसरी गोष्ट आम्ही पाहतो की उत्कंठा संबंधीने आम्ही पाहत आहोत, उत्सुकता संबंधीने मी पाहत आहोत की हा जो नीतिमान व्यक्ती आहे तो आणखी काय करतो. तो व्यक्ती तिसरी गोष्ट आपल्या जीवनामध्ये उत्कंठा तो बाळगतो, तो म्हणजे आत्मिक दानाची उत्कंठा त्याच्या जीवनामध्ये असते. हालेलुया. आत्मिक दानांची त्याला उत्कंठा असते. पवित्र आत्म्याचं कृपादानांचा उपयोग प्रियानो तो व्यक्ती काय करतो, मंडळीच्या आणि समाजाच्या उभारणीसाठी तो व्यक्ती उत्सुक असतो की मला जे कृपादान प्रभूने दिलेले आहेत किंवा कृपादान मला मिळतील किंवा कृपादान माझ्या जीवनामध्ये प्रभू देईल, मी या कृपादानांचा, या आत्मिक दानांचा उपयोग मंडळीच्या वाढीसाठी आणि समाजाच्या उभारणीसाठी मी याचा उपयोग करेल. अशा विचाराने तो व्यक्ती भरलेला असतो. नीतिमान व्यक्ती, धार्मिक व्यक्ती. या संबंधीने प्रभूचं वचन आम्हाला काय सांगतं. 1 कोरिंथ 14 अध्याय वचन 1 मध्ये. 1 Corinthians chapter 14 verse 1. 14:1. 1 कोरिंथ 14:1. प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक दानाची आणि विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा अशी उत्कंठा बाळगा. हालेलुया. या ठिकाणामध्ये पौलाने करिंथच्या मंडळीला या पत्रातून बोध केला आणि आज तेच पत्र आम्हाला मिळाले आणि या प्रकारची उत्कंठा तो आमच्या जीवनामध्ये जागृत करू इच्छित आहे. आम्ही कशाची उत्कंठा बाळगावी, आम्ही कशाची इच्छा बाळगावी, आम्ही कशासाठी उत्सुक असावं, तर प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आध्यात्मिक दानाची. कशाची? आज जगामध्ये लोक कशाची
इच्छा बाळगतायत? हालेलुया. सांगण्याची गरज नाहीये, प्रसिद्धीची. हालेलुया. प्रसिद्धीची ना, पैशाची, मोठेपणाची, पदाची, या गोष्टीची उत्सुकता अनेक जण बाळगत आहे. हालेलुया. आणि त्या कारणाने पियानो सोशल मीडियावरती नाना प्रकारच्या स्वतःच्या पोस्ट असतील, त्या पोस्ट पियानो ते शेअर करतात, ज्या अस्तित्वामध्ये नाही अशा गोष्टी सुद्धा. हालेलुया. सगळ्या गोष्टी, भ्रमित अशा गोष्टी सोशल मीडियाला टाकल्या जातात की ज्या अस्तित्वामध्ये नाहीये. हालेलुया. परंतु प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही कशाची उत्कंठा आम्ही बाळगावी, कशाच्या गोष्टी संबंधीने प्रियानो आम्ही उत्सुक असावं. तर प्रभूचं वचन आम्हाला सांगतं आध्यात्मिक दानाची आणि विशेष तुम्हाला संदेश देता यावा याची उत्कंठा बाळगा. हालेलुया. कशाची? आध्यात्मिक दानाची आणि संदेश देता यावा याची उत्कंठा बाळगा. एका मंडळीमध्ये मी पाहिलं एका अंकलला, जे अनेक वर्षापासून प्रार्थनेला येत होते. मी माझ्या डोळ्यांनी त्यांना पाहिलं की अनेक वर्षापासून ते या मंडळीमध्ये, ते प्रार्थनेमध्ये सिनियर होते. आणि उत्तम शुक्रवारची ती प्रार्थना सभा असेल आणि त्या वेळामध्ये त्यांना पुढे बोलवण्यात आलं आणि प्रार्थना करण्यासाठी सांगितलं. जशी प्रार्थना करण्यासाठी ते समोर आले, सगळ्यांनी डोळे बंद केले. त्यांनी म्हणले आपण सगळेजण डोळे बंद करूयात. डोळे बंद केले, सगळ्यांनी डोळे बंद केले आणि अंकल तिथून गायब झाले. हालेलुया. हालेलुया. सगळ्यांना प्रश्न पडला की अंकल कुठे गेले. हालेलुया. विचार करा, संदेश तर दूर राहिला, प्रार्थना सुद्धा करता येत नसेल तर आमची उत्कंठा कुठे आहे? आम्ही पिढ्यानपिढ्याचे ख्रिस्ती जरी झालो, पण आम्हाला साधी प्रार्थना करता येत नाही मंडळीमध्ये, आम्हाला साधा उपदेश करता येत नाही, संदेश देता येत नाही, तर आम्ही पिढ्यानपिढ्याचे 10-10 वर्षापासून, 15-15 वर्षापासून एका पिढीनंतर दुसरी पिढी, तिसरी पिढी, चौथी पिढी, काही जण म्हणतात की आम्ही पिढ्यानपिढ्याचे ख्रिस्ती आहोत. आणि त्यांना जर एखादा प्रश्न विचारला तर पियानो त्यांना उत्तर सुद्धा देता येत नाही. हालेलुया. हालेलुया. आम्ही पारंपरिक ख्रिस्ती असू नये, तर आम्ही आध्यात्मिक ख्रिस्ती असणं गरजेचं आहे. आध्यात्मिक ख्रिस्ती व्यक्ती तो जागृत असतो. आध्यात्मिक ख्रिस्ती व्यक्ती हा आध्यात्मिक कृपादानांना मिळवण्यासाठी तो झटतो, तो प्रयत्न करतो आणि संदेश देण्यासाठी तो उत्कंठा त्याच्या जीवनामध्ये असते. तो शांत बसत नाही. तो व्यक्ती अगदी उत्सुकता त्याच्या जीवनामध्ये असते की मला हे वचन समजेल, मला हे वचन समजल्यानंतर हे वचन मी इतरांना सुद्धा समजून सांगेल, याची उत्सुकता त्याच्या जीवनामध्ये असते. हालेलुया. आपल्या मंडळीमध्ये अनेक लोक मी पाहिले की ज्यांना लिहिता वाचता येत नाही, परंतु ज्या वेळामध्ये मी सकाळी डिव्होशनला कधी कधी येत असतो, यासाठी प्रभूने त्यांना तयार केलंय की ते प्रार्थना करू लागलेत की ज्यांना प्रभूचं नाव सुद्धा माहिती नव्हतं. एक 4-5 वर्षामध्ये प्रभूने त्यांना प्रार्थना करण्यासाठी शिकवलं आणि मी विश्वास करतो की ते बाहेर जाऊन सुद्धा प्रभू बद्दलची सुवार्ता ते सांगतायत. हालेलुया. प्रभू त्याच्या लोकांना तयार करतो, परंतु आमचं सुद्धा समर्पण त्याच्या कार्यासाठी असलं पाहिजे. बोलू येशू मसीह की, येशू मसीह की. सो जो आध्यात्मिक व्यक्ती, जो नीतिमान व्यक्ती आहे, जो धार्मिक व्यक्ती आहे, तो आध्यात्मिक किंवा आत्मिक दानांची त्याला उत्कंठा असते. आणि आणखी प्रभूचं वचन मला सांगतं की आम्ही आमच्या जीवनामध्ये आणखी कुठल्या गोष्टीची प्रियांनो आम्ही उत्कंठा बाळगावी. 1 कोरिंथ 12 आणि वचन 31 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. 1 कोरिंथियन चॅप्टर 12 वर्स 31. 12:31. श्रेष्ठ कृपादानाची उत्कंठा बाळगा, शिवाय एक सर्वोत्कृष्ट मार्ग मी तुम्हास दाखवितो. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की श्रेष्ठ कृपादानाची उत्कंठा बाळगा. श्रेष्ठ. हालेलुया. कृपादान आणि श्रेष्ठ कृपादान
ही गोष्ट या ठिकाणामध्ये मला स्पष्ट करत आहे की या अध्यायाचं जे टायटल आहे ते आहे आध्यात्मिक दानांची विविधता व एकता. श्रेष्ठ दान काय आहेत की आध्यात्मिक दानं जे आहेत, आध्यात्मिक कृपादानं जे आहेत ती श्रेष्ठ दान आहेत. हालेलुया. परंतु आज अनेक जण, अनेक विश्वासणारे सुद्धा बरं का, ते श्रेष्ठ दानाऐवजी प्रसिद्धीकडे जास्त लक्ष देत आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून अनेक प्रकारच्या ज्या नाना प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत की ज्या सोशल मीडियाला दाखवण्याची गरज नाही, अशा गोष्टी सुद्धा एक्सपोज केल्या जात आहेत, दाखवल्या जातात की ज्या आवश्यक नाहीये. हालेलुया, गरज नाहीये. परंतु अशा गोष्टी दाखवून पियांनो त्यातून एक हस्तगत करायचंय की मी कसं प्रसिद्ध होईल आणि प्रसिद्धीच्या जोरावरती माझं काम कसं वाढेल. हालेलुया. परंतु प्रभूचं वचन आम्हाला काय सांगतं की आम्ही काय मिळवण्यासाठी आम्ही उत्कंठा बाळगावी, तर आम्ही श्रेष्ठ कृपादानांची आम्ही उत्कंठा बाळगावी. आणि जो व्यक्ती श्रेष्ठ कृपादानासाठी पियांनो उत्कंठा बाळगतो, प्रभू त्याला त्या गोष्टी दिल्याशिवाय राहत नाही. कारण प्रभूचं वचन स्पष्टतेने सांगतं, जो मागतो त्याला मिळते, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडल्या जाईल. आणि मागतो त्या व्यक्तीला नक्कीच प्रभू देतो. हालेलुया. आणि म्हणून पियांनो प्रत्येक विश्वासणाऱ्याने या गोष्टी आपल्या जीवनामध्ये बाळगाव्यात की त्याने उत्कृष्ट श्रेष्ठ कृपादानांची उत्कंठा त्याने आपल्या जीवनामध्ये बाळगावी. जो आध्यात्मिक व्यक्ती आहे, नीतिमान व्यक्ती आहे, जो धार्मिक व्यक्ती आहे, तो व्यक्ती आत्मिक दानांची उत्कंठा त्याच्या जीवनामध्ये असते. बोले येशू मसीह की. त्यानंतर चौथं महत्वपूर्ण उत्कंठा जो धार्मिक किंवा नीतिमान व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, तो चौथी उत्कंठा त्याच्या जीवनामध्ये असते. आणि ती उत्कंठा फक्त त्या धार्मिक नीतिमान व्यक्तीच्या जीवनामध्ये नव्हे, तर प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये ही उत्कंठा असली पाहिजे. आणि ही चौथी उत्कंठा कशाची माहिती आहे, उत्सुकता कशाची असली पाहिजे, तर ख्रिस्ती जीवनाचं अंतिम ध्येय काय सांगाल का जरा. हालेलुया. ख्रिस्ती व्यक्तीचं अंतिम ध्येय. ओके, गुड. आणखी यस, ओके, गुड. आणखी ख्रिस्ती व्यक्तीचं अंतिम ध्येय काय असलं पाहिजे. हा, ठीक आहे. आणखी यस, अंतिम ध्येय एका विश्वासणाऱ्याचं, ख्रिस्ती व्यक्तीचं, की प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची त्याने वाट पाहणं आणि ती वाट त्याने त्याच्यासाठी उत्कंठ असणं, उत्सुक असणं. हालेलुया. जर एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये ही उत्कंठा नाहीये की प्रभू येशू ख्रिस्त पुनरागमनाने येईल, तो दुसऱ्यांदा येईल, याची उत्कंठा जर त्याच्या जीवनामध्ये नसेल, तर तो व्यक्ती पवित्रतेच्या संबंधीची जागरूकता त्याच्या जीवनामध्ये राहत नाही. परंतु जो व्यक्ती आत्मिकरित्या तो स्वतःला या अंतिम ध्येयासाठी तो तयार करतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरागमनासाठी, याची उत्कंठा त्याच्या जीवनामध्ये असते, तो व्यक्ती स्वतःला जगापासून, तो स्वतःला पवित्रतेने जगण्यासाठी तो व्यक्ती प्रवृत्त असतो. तो स्वतःला पवित्र ठेवण्याचा तो कायम प्रयत्न करतो. तो जगाची समरूप होत नाही. हालेलुया. तो स्वतःला पूर्णपणे वेगळं करतो. तो जगाशी मिक्सअपच होत नाही. त्याची वैचारिकता, त्याची मानसिकता, त्याची धार्मिकता ही पूर्णपणे जगाशी निराळीत असते. पूर्ण एकत्रित तो होऊ शकत नाही. हालेलुया. आणि म्हणून आपली शेवटची ख्रिस्ती व्यक्तीची आत्मिक उत्कंठा जी आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरागमनाची वाट पाहणं ही त्याची शेवटची उत्कंठा आहे. तो स्वर्गात नेईल की नाही नेईल हे त्याच्या हाती आहे. हालेलुया, हालेलुया. परंतु त्याच्या दुसऱ्या आगमनासाठी आमची उत्कंठा असली पाहिजे की माझा प्रभू मला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. हालेलुया. जसं उदाहरण सांगेल म्हणजे तुम्हाला ही गोष्ट चांगली समजेल. समजा तुम्ही मुकुंदवाडीला राहताय आणि एक बस तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे, जी मुंबईला घेऊन जाण्यासाठी तुम्हाला ती बस जालन्याहून येते.
आणि जालन्याहून ती बस या वेळामध्ये येणार आहे तुम्हाला माहिती आहे, आणि त्या वेळासाठी तुम्ही स्वतःला तयार ठेवता, पूर्णपणे तयार. तुमची बॅग भरलेली आहे, तुम्ही पूर्णपणे तयार आहे. आता तुम्ही स्टॉपवरती आहात, ज्या ठिकाणून तुम्हाला बस पिकअप करणार आहे. कितीही अर्जंट काम असेल तर ते काम तुम्ही सोडून देता, कारण तुम्हाला माहिती की या वेळामध्ये जर बस आली तर मला घेऊन जाईल, आणि जर मी त्या ठिकाणामध्ये उपलब्ध नसेल तर ती बस निघून जाईल, कारण त्या बसला पुढचे पॅसेंजर बसवायचे आहेत. हालेलुया. तो व्यक्ती स्वतःला तयार ठेवतो, तो स्वतःला प्रिपेअर ठेवतो. त्या प्रकारे प्रियांनो, आम्ही आमच्या आत्मिक जीवनामध्ये आमचं शेवटचं आत्मिक ध्येय आहे की आम्ही येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची आम्ही उत्कंठेने वाट पाहणं. तो येणार आहे आणि आम्हाला माहिती की तो येणार आहे, हा विश्वास आम्ही करतो. हालेलुया. हाच विश्वास आम्ही करतो. हा विश्वास आम्ही करत असताना प्रियांनो, प्रभूच्या दुसऱ्या आगमनाची उत्कंठा मला कायम लागलेली असणं, त्याच्यासाठी उत्सुक असणं गरजेचं आहे. आणि त्याच वेळामध्ये आम्ही स्वतःला आत्मिकरित्या प्रिपेअर करू, आम्ही स्वतःला पवित्र करू, आम्ही स्वतःला पवित्रतेमध्ये आम्ही आमचं जीवन जगू. हालेलुया. झाल्या गोष्टी आम्ही विसरून जाऊ, नव्याने आम्ही सुरुवात करू आणि प्रभूच्या स्वतःच्या दुसऱ्या त्याच्या आगमनासाठी आम्ही उत्कंठ होत, उत्सुक होत आम्ही पवित्रतेने आमचं जीवन आम्ही जगण्यासाठी सुरुवात करू. कारण प्रभूचं येणं फार समीप आहे, फार लवकर आहे, फार जवळ आहे. कारण ज्या घटना सध्या जगामध्ये घडतायत त्या फार भयंकर आहेत. हालेलुया. ऋतू बदलतोय, त्या ऋतूच्या बदलावरून आम्ही समजू शकतो की आता कुठलं ऋतू येणार आहे. पानझडी चालू झाली तर आम्ही समजू शकतो कुठला ऋतू येणार आहे. ऊन फार कडक पडू लागलं तर आम्ही समजू शकतो की आता कुठला ऋतू आहे. त्यावरून प्रियांनो जे सिम्पटम्स आहेत त्यावरून आम्ही ओळखतो की कुठल्या घटना घडणार आहेत. हालेलुया. भूकंप होण्या अगोदर सुद्धा काही घटना घडत असतात, सुनामी होण्या अगोदर सुद्धा काही घटना घडत असतात. त्यावरून ओळखलं जातं की आता सुनामी येऊ शकते, भूकंप येऊ शकतं. जे तज्ञ आहे ती गोष्ट ते ओळखू शकतात. आम्हाला आत्मिक तज्ञ बनणं गरजेचं आहे. हालेलुया. की आम्ही सर्व जगातील सिम्पटम्स आहेत त्या घटना पाहून, आम्ही ज्या घडामोडी आहेत त्या पाहून आम्ही ओळखावं की प्रभूचं येणं किती समीप आहे, किती जवळ आहे. जगामध्ये फार भयंकर स्थिती झालेली आहे. आणि म्हणून प्रियांनो, जो आध्यात्मिक व्यक्ती आहे तो दुसऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासाठी त्याची उत्कंठा असते. फिलिप्पी 3 आणि वचन 20 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. फिलिप्पी करासपत्र अध्याय 3 आणि वचन 20. फिलिप्पी चॅप्टर 3 वर्स 20. 3:20. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. हालेलुया. या ठिकाणामध्ये पौलाने फिलिप्पीच्या मंडळीला लिहिलेलं आहे की आपलं नागरिकत्व तर कुठलं आहे, स्वर्गात आहे. आम्ही जिथून आलो आम्हाला तिथं जायचंय. कुठून आलो आम्ही परत एकदा, जर आम्ही तिथं परत नाही गेलो म्हणजे आमचा ऍड्रेस चुकला परत, म्हणजे कुठं जाणार, नरकामध्ये. आम्हाला आमच्या पत्त्यावरती जावं लागेल. जिथून आम्ही आलो आम्हाला तिथं जायचंय. किती जणांची इच्छा आहे. हालेलुया. जिथून आलं तिथं जर जायचं तर इथं व्यवस्थित राहावं लागेल, तरच परत तिथं व्यवस्थित जाता येईल. हालेलुया. हालेलुया. नाहीतर ऍड्रेस चुकणार आहे. समजून घ्या. नाहीतर आपला डिलिव्हरी जो पत्ता आहे तो चुकणार आहे, दुसऱ्या ठिकाणी त्या व्यक्तीची पोच होणार आहे, आणि तो पत्ता म्हणजे नरक आहे. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तेथून प्रभू ख्रिस्त येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. सो आम्हाला ती उत्कंठा कायम लागणं गरजेचं आहे. उत्कंठा ज्या वेळामध्ये आम्हाला लागते, उत्सुकता ज्या वेळामध्ये आम्ही लागते, पियांनो आम्ही तयारीला लागतो. हालेलुया. आम्ही जवळपास 2 महिन्यापासून तयारी करत होतो इस्रायलला जाण्यासाठी. बरोबर आहे. बॅग, कपडे,
छोट्या वस्तू, इवन सुई पाहिजे होती ना, तर ती सुई सुद्धा सोबत घेतली, त्याची सुद्धा खरेदी केली. ही तयारी आहे. विचार करा की एका प्रवासाला जाण्यासाठी जर आम्ही इतकी तयारी करू शकतो, तर स्वर्गामध्ये जाण्यासाठी आम्हाला किती तयारी करावी लागेल. तिथं सोबत काही नाही, न्यायचं नाहीये, परंतु इथं आम्हाला कमवायचंय जगामध्ये, ते आम्हाला आत्मिकरित्या सोबत घेऊन जायचंय. हालेलुया. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आमच्याकडे जमेची बाजू पाहिजे की जी आम्ही स्वर्गामध्ये पित्याकडे आम्ही घेऊन जाऊ. आणि जर आमच्याकडे जमेची बाजू नसेल तर स्वर्गामध्ये आम्ही काय घेऊन जाऊ? खाली आत जायचंय का? हालेलुया. खाली आत जाऊ नाही शकत आपण, कारण आम्ही राजांच्या राजासमोर आम्ही जाणार आहोत, प्रभूंच्या प्रभू समोर आम्ही जाणार आहोत, आणि आमचे हात खाली असता कामा नये. हालेलुया. आमच्याकडे जमीची बाजू पाहिजे, ते आत्मे पाहिजे की जे आत्मे आम्ही आमच्या सुवार्तेच्या द्वारे कमवलेले आहेत. जी सुवार्ता आम्ही सांगितली प्रभूची, ती प्रभूची सुवार्ता सांगून जे नवीन आत्मे प्रभूकडे आम्ही आणले, ते आत्मे प्रियानो आमच्यासाठी जमीची बाजू असले पाहिजे. आमची नीतीची कृत्य असले पाहिजे, आमचं चांगलं प्रीतीची कृत्य आमची असले पाहिजे, चांगुलपणाची कृत्य आमची असले पाहिजे, संयमाची आमची कृत्य असली पाहिजे. हालेलुया. या जमेच्या बाजूला आम्हाला घेऊन प्रभूकडे जायचंय. त्याच प्रकारे रोमकरास पत्र अध्याय 8 आणि वचन 19 मध्ये, रोमन चॅप्टर 8 वर्स 19, 8:19, कारण सृष्टी देवताच्या पुत्राच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करीत आहे. वचन सांगत आहे की सृष्टी देवाच्या पुत्राच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे. सृष्टी. हालेलुया. संपूर्ण सृष्टी कोणाची वाट पाहत आहे? कोणासाठी उत्सुक आहे? प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनासाठी, पित्याच्या पुत्रासाठी. आणि जो मनुष्य या दुसऱ्या पुत्रासाठी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या साठी प्रियांनो, दुसऱ्या आगमनासाठी जो कोणी उत्सुक आहे, तो स्वतःला तयार करू शकतो, तो स्वतःला तयार ठेवेल. नसता तो व्यक्ती काय करेल? जग आणि जगातील गोष्टीमध्ये गुरफटलेला राहील. धार्मिक व्यक्ती काय करतो? स्वतःला पवित्र करतो. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की जसा तो पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र असा. आमच्या जीवनामध्ये ही उत्कंठा आहे का? ही उत्सुकता आहे का प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनासाठी? हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारूया. आणि जर उत्कंठा आहे तर पियानो आम्ही स्वतःला पवित्र करण्यासाठी पियानो आम्ही तत्परता आम्ही बाळगू. आणि नसता पियानो तो व्यक्ती जगी गोष्टीमध्ये स्वतःला गुरफटून ठेवेल. हालेलुया. पाचवी उत्कंठा मी पाहूया की ही पाचवी उत्कंठा या संबंधीने प्रभूचं वचन काय सांगतं की जो नीतिमान व्यक्ती आहे, जो धार्मिक व्यक्ती आहे, त्याला आणखी एका गोष्टीची उत्कंठा असते, आणि ती उत्कंठा आहे पियानो परमेश्वराच्या भवनाची उत्कंठा त्या व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये असते. हालेलुया. या संबंधीने प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, स्तोत्रसंहिता याचा अध्याय 84 आणि वचन 2 वाचूयात. सॅम चॅप्टर 84 वर्स 2. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारित आहे. ओके. वचन 10 पण वाचूयात. सेम चॅप्टर वर्स 10. खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्त्र दिवसापेक्षा उत्तम आहे. दुष्टाईच्या तंबूत राहणाऱ्यांपेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे हे मला इष्ट वाटते. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये फार सुंदर वचन प्रियांनो कोराच्या पुत्राने लिहिलेले आहे. तो काय म्हणतो की परमेश्वराच्या घराच्या द्वारपाळ होणं मला इष्ट वाटते. म्हणजे उंबरठ्यावरती सुद्धा उभा जर मला राहायला मिळालं तरी ती गोष्ट माझ्यासाठी कशी आहे? फार मोठी गोष्ट आहे. हालेलुया. परंतु या वचनामध्ये आम्हाला एक महत्वपूर्ण गोष्ट लक्षात येते की जो स्तोत्र करता आहे तो म्हणतो की माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारत आहे. जो धार्मिक आणि जो व्यक्ती नीतिमान आहे त्याला ज्या दिवशी
परमेश्वराच्या भवनामध्ये, परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाण्याची वेळ असते ना, त्या दिवशी तो बाकीच्या सगळ्या कामांना, सगळ्या गोष्टीला दूर लोटतो आणि त्याची फक्त ओढ परमेश्वराच्या भवनाकडे असते. हालेलुया. ज्या व्यक्तीला परमेश्वराची आणि परमेश्वराच्या वचनाची, परमेश्वराच्या भवनाची उत्कंठ असते, परमेश्वर त्याला अधिक तृप्त करायला लागतो. हालेलुया. हालेलुया. सो जशी प्रियांनो एखाद्या वस्तूची मागणी मार्केटमध्ये वाढते ना, तशी कंपनी काय करते, आपलं प्रोडक्शन अधिक वाढवते. बरोबर आहे. तसं परमेश्वराचं, जितकी आमची तहान भूक प्रभूच्या वचनासंबंधी प्रभूसाठी वाढते ना, तितकी तो परमेश्वर अधिक आमच्या जीवनामध्ये ती पूर्तता करतो. हालेलुया. आमचं आयुष्य कमी आहे इतका परमेश्वर फार मोठा आहे. हालेलुया. त्याला समजायला आमचं आयुष्य कमी पडेल, त्याचं वचन समजायला प्रियांनो आमचं आयुष्य कमी पडेल आणि पडतच. सगळा सर्वस्वी परमेश्वर आम्ही समजू शकत नाही. हालेलुया. चांगल्या प्रकारे परमेश्वराला समजून घ्यायचं तर त्याच्या जवळ जाणं गरजेचं आहे. हालेलुया. ते इथं सुद्धा आणि स्वर्गात सुद्धा, तरच आम्ही त्याला समजू शकतो. जितका आम्ही त्याच्या जवळ येऊ ना, तितकं आम्ही त्याला समजू शकतो. आणि म्हणून प्रियानो या ठिकाणामध्ये आम्ही एकंदरीत पाहिले 5 असे मुद्दे की एक धार्मिक, एक नीतिमान व्यक्ती जो परमेश्वरासाठी उत्सुक असतो, तो प्रभूसाठी, प्रभूच्या वचनासाठी उत्सुक असतो, त्याला उत्कंठ असते. त्याच प्रकारे तो धार्मिक आणि नीतिमान व्यक्ती चांगल्या कामासाठी आणि परमेश्वराच्या सेवेसाठी उत्कंठा त्याच्या जीवनामध्ये असते. जो धार्मिक नीतिमान व्यक्ती आहे तो आत्मिक दानांची उत्कंठा त्याच्या जीवनामध्ये असते. आणि त्याच प्रकारे प्रियांनो, जो धार्मिक आणि नीतिमान व्यक्ती आहे तो प्रभूच्या दुसऱ्या आगमनासाठी उत्कंठा त्याच्या जीवनामध्ये असते. आणि जो धार्मिक व्यक्ती असतो, नीतिमान व्यक्ती असतो, त्याला परमेश्वराच्या भवनाची, परमेश्वराच्या मंदिराची उत्कंठा त्याच्या जीवनामध्ये असते. हालेलुया. हालेलुया. सो एखाद्या वेळेस जर आपण प्रार्थना चुकवली, सभा चुकवली, तर मनाला चुटपुट लागते की नाही? फार मोठी गोष्ट काहीतरी चुकवली. हालेलुया. फार मोठी गोष्ट चुकवली असं वाटतं, जाणवतं. हालेलुया. आणि म्हणून आम्ही ती गोष्ट चुकवू नये, ही उत्कंठा असल्या कारणानेच त्या गोष्टीची चुटपुट लागते की परमेश्वराच्या भवनाची, परमेश्वराच्या मंदिराची, परमेश्वराच्या वचनाची, परमेश्वराची आणि परमेश्वराच्या पवित्र आत्म्याची जी कृपादान आहे, त्या गोष्टींची प्रियांनो ज्या वेळामध्ये उत्कंठा लागते ना, त्याच वेळेस ही गोष्ट आम्हाला जाणवायला लागते. हालेलुया. आणि तो व्यक्ती प्रियांनो तत्परतेने प्रभूच्या सानिध्यतेमध्ये, एकाच ठिकाणामध्ये सातत्याने प्रभूच्या भवनामध्ये तो असतो. हालेलुया. विविध ठिकाणच्या घरामध्ये तो जात नाही, एकाच ठिकाणामध्ये तत्परतेने तो असतो. हालेलुया. बोले येशू मसीह की. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. आता आम्ही पाहूया की जो दुसरा व्यक्ती आहे तो आहे दुष्ट. आणि या दुष्टाला कोणत्या गोष्टीची उत्कंठा असते त्या गोष्टी आम्ही पाहूयात. सो हा दुष्ट व्यक्ती काय करतो, याच्या जीवनामध्ये जी उत्कंठा असते ती उत्कंठा वाईट करणं आणि अनिष्ट करण्याची उत्कंठा त्याच्या जीवनामध्ये असते. दुसऱ्याचं वाईट करायचं, दुसऱ्यावरती अनिष्ट आणायचं, अरिष्ट आणायचं, या गोष्टीची उत्कंठा दुष्ट व्यक्तीच्या जीवनामध्ये असते. परंतु नीतिमान काय करतो, इतरांचं कल्याण करतो, इतरांचं चांगलं करतो. वाचूयात नीतिसूत्रे 21 आणि वचन 10 मध्ये. प्रोव्ह चॅप्टर 21 वर्स 10. 21:10. दुर्जनाचे मन वाईट इच्छिते, शेजाऱ्यावर तो कृपादृष्टी करत नाही. हालेलुया. काय म्हणलेलं आहे? दुर्जनाचे मन वाईट इच्छिते, शेजाऱ्यावर तो कृपादृष्टी करत नाही. हे एक घंटा आहे बरं का. हालेलुया. ही एक घंटा आहे की जर आम्ही आमच्या शेजाऱ्यावरती कृपादृष्टी करत नसू तर आम्हाला दिलेली ही वॉर्निंग आहे. प्रभूचं वचन काय सांगतं की जशी तू आपल्यावरती तशी आपल्या शेजाऱ्यावरती काय कर, प्रीती कर. आणि या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन स्पष्टतेने सांगत आहे की दुर्जनाचे मन वाईट इच्छिते. आणि जो व्यक्ती वाईट इच्छितो ना, तो वाईट कृती केल्याशिवाय राहत नाही. म्हणून
प्रभूचं वचन स्पष्टतेने सांगतो, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचं उगम आहे. ज्या व्यक्तीने आपल्या अंतःकरणाचं रक्षण केलं त्याने सर्व जगाचं त्याने रक्षण केलं. म्हणून ज्याने मनावरती अंतःकरणावरती ताबा मिळवला त्याने जगावरती ताबा मिळवला. राईट. हालेलुया, हालेलुया. आणि या ठिकाणामध्ये जो दुष्ट व्यक्ती आहे तो दुष्ट व्यक्ती काय करतो, इतरांचं वाईट आणि इतरांचं अनिष्ट कसं करेल याच्यासाठी तो जो वाईट गोष्टीच इच्छा करत असतो. त्यानंतर नीतिसूत्रे 10 आणि वचन 23 मध्ये काय म्हणलेलं आहे, प्रोवर्ब चॅप्टर 10 वर्स 23, 10-23 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. मूर्खाला दुष्कर्म करण्यात मौज वाटते, तशी सुज्ञाला ज्ञानात वाटते. हालेलुया. मूर्खाला काय वाटतं, दुष्ट गोष्टी करण्यासाठी किंवा दुष्कर्म करण्यासाठी त्याला मौज वाटते. वाईट जर त्याने केलं नाही ना तर त्याला झोपच येत नाही. हालेलुया. आणि दुष्टाची दुष्टाई त्याला संपवते. बोले येशू मसीह की. स्वामी, या दोन्ही पात्रांना समजणं गरजेचं आहे. कारण दोन्ही पात्र आम्हाला समजले नाही, दोन्ही कॅरेक्टर जर आम्हाला समजले नाही तर आमचं कॅरेक्टर कोणतं आहे हे आम्हाला लक्षात येणार नाही. हालेलुया. आम्ही कोणत्या ठिकाणी फिट बसतो हे आम्हाला लक्षात येणार नाही. हालेलुया. जर यातले काही गोष्टी असतील ना तर त्या आमच्या जीवनातून काढून टाकाव्यात ही परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून या गोष्टी सुद्धा प्रभू आम्हाला देतोय. ओके, पुढे पाहूयात की काय म्हणलेलं या ठिकाणामध्ये, की जो दुष्ट असतो तो दुष्ट काय करतो. या वचनावर आम्हाला पाहायला मिळतं की मूर्खाला दुष्कर्म करण्यात मौज वाटते, तशी सुज्ञाला ज्ञानात वाटते. जो सुज्ञ असतो तो काय करतो, ज्ञान संपादित करतो. ज्ञानामध्ये त्याला मौज वाटते, ज्ञान संपादित करायला त्याला आवड असते. त्याची उत्कंठा त्याची ज्ञान संपादित करण्यासाठी असते, सुज्ञ जो असतो. आणि सुज्ञ कोण आहे माहिती आहे, सुज्ञ कोण आहे आणि मूर्ख कोण आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की जो माझ्यावरती विश्वास करतो त्याला त्याने सुज्ञ म्हणलेलं आहे. आणि जो मूर्ख आहे तो काय करतो, आपलं घर वाळूवरती बनवतो. आणि जो सुज्ञ आहे तो आपलं घर खडकावरती बनवतो. हालेलुया. आणि खडक कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. आणि म्हणून येशू ख्रिस्तावरती ज्या ज्या व्यक्तीने विश्वास केला त्या प्रत्येक व्यक्तीला प्रभूने सुज्ञ म्हणलेलं आहे. बोल येशू मसीह की. आणि सुज्ञाने कायम सुज्ञतेमध्ये राहावं ही प्रभूची इच्छा आहे. हालेलुया. सुज्ञाने मूर्खाच्या हरकती त्याने आपल्या जीवनामध्ये मुळीच करू नये ही प्रभूची इच्छा आहे. त्यानंतर आणखी पाहूया की हा जो दुष्ट आहे, हा या दुष्टाला आणखी कशाची उत्कंठा असते, तर त्याला उत्कंठा असते इतरांचं नुकसान आणि इतरांचं नाश करण्याची त्याची इच्छा असते. या गोष्टीची त्याला उत्कंठा असते की तो इतरांचं नुकसान आणि इतरांचा नाश तो कसं करेल. स्तोत्रसंहिता 10 आणि वचन 2 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. सॅम चॅप्टर 10 वर्स 2, स्तोत्रसंहिता 10 आणि वचन 2 मध्ये. दुर्जनाच्या गर्वामुळे दीन दुःखाचे होरपून जातो, त्याच्या क्लुप्त्या ते योजितात त्यातच तो सापडतो. हालेलुया. प्रभूचं वचन सांगत आहे की दुर्जनांच्या गर्वामुळे दीन दुःखाने होरपळून जातो. ज्या कुलपत्या ते योजतात त्यातच ते सापडतो. सो जो दुर्जन आहे, जो दुष्ट आहे, तो इतरांचं नुकसान आणि इतरांचा नाश करण्याची उत्कंठा त्याच्या जीवनामध्ये असते. तो कधीही चांगलं नाही करू शकत, कधीच चांगलं नाही करू शकत. दुष्ट, दुष्ट कोण आहे माहितीये, ख्रिस्तावरती विश्वास न करणारा. हालेलुया. आणखी दुष्ट तो सुद्धा आहे की जो चांगलं काम करत नाही त्याला सुद्धा दुष्ट म्हणलेलं आहे. हालेलुया. सो प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मला स्पष्टतेने सांगत आहे की जो नुकसान करत आहे, इतरांचं नुकसान आणि इतरांचा नाश करण्याची त्याची उत्कंठा असते. नीतिसूत्रे 4 आणि वचन 16 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. प्रोवर्ब चॅप्टर 4 वर्स 16, 4:16. कारण दुष्कर्म केल्या वाचून त्यांना झोप येत नाही, कोणाला पाडले नाही तर त्याची झोप उडते. हालेलुया. हा दुष्ट कसा असतो ना, या दुष्टाची या ठिकाणामध्ये मांडणी केलेली आहे. तो कसा आहे की जर त्याने दुष्कर्म जर त्याने केलं नाही तर त्याला झोप येत नाही, कोणाला पाडले नाही तर त्याला त्याची झोप उडते. हालेलुया.
हालेलुया. आणि जो नीतिमान असतो ना, जो धार्मिक असतो, त्याच्या मुखातून एखादा वाईट शब्द जरी निघून गेला तर त्याला झोप येत नाही. हालेलुया. एखादा वाईट शब्द निघून गेला, चुकीचा शब्द निघून गेला, काहीतरी असं चुकीचं केलं तर त्या व्यक्तीला रात्रभर झोप येत नाही. तो नीतिमान आहे. आणि तो व्यक्ती आहे की जो दुष्ट आहे, त्याची वृत्ती कशी आहे की जर त्याने कोणाचं वाईट केलं नाही, जर त्याने दुष्कर्म केलं नाही, कोणाला तर त्याने पाडलं नाही, तर त्याला सुद्धा झोप येत नाही. हालेलुया. हालेलुया. प्रभूची वचनाची स्पष्टता आम्हाला या ठिकाणामध्ये पाहायला मिळते की प्रभू त्याच्या लोकांना तत्पर करणारा तो देव आहे. दुष्ट कसा आहे की जो इतरांचं नुकसान आणि इतरांचा नाश करणारा आहे. त्याच प्रकारे दुष्टाची जी उत्कंठा आणखी आम्हाला पाहायला मिळते की तो अन्यायाची संपत्ती मिळवण्यासाठी आणि लोभाची उत्कंठा तो बाळगणारा असतो. तो अन्यायाने संपत्ती मिळवतो आणि लोभाची उत्कंठा त्याच्या जीवनामध्ये असते. नीतिसूत्रे 12 आणि वचन 12 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. प्रोब चॅप्टर 12 वर्स 12. नीतिसूत्रे 12 आणि वचन 12. दुष्ट लोकास मिळणाऱ्या लुटीची इच्छा दुर्जन करीतो, परंतु धार्मिकाचे मूळ फळ देते. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये सांगत आहे की दुष्ट लोकांना मिळणाऱ्या लुटीची इच्छा दुर्जन करतो, परंतु नीतिमानाचे मूळ फळ देते. हालेलुया. जो नीतिमान व्यक्ती आहे आणि जो दुर्जन आहे, त्या दुर्जनाला काय वाटतं की दुष्टाने मिळवलेली जी लूट आहे त्याच्यामध्ये त्याला आनंद वाटतो, ती गोष्ट मिळवण्याची त्याला उत्कंठा असते. अन्यायाने ती संपत्ती मिळवतो आणि लोभाची उत्कंठा त्याच्या जीवनामध्ये असते. स्तोत्रसंहिता 10 आणि वचन 3 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. सॅम चॅप्टर 10 वर्स 3. स्तोत्रसंहिता 10 आणि वचन 3 मध्ये. कारण दुर्जन आपल्या मनातील हवेची शेकी मिरवितो, लोभिष्ठ मनुष्य परमेश्वराचा त्याग करून त्याला तुच्छ मानितो. हालेलुया. प्रभूचं वचन सांगत आहे की दुर्जन आपल्या मनातील हवेची शेकी मिरवितो, लोभिष्ठ मनुष्य परमेश्वराचा त्याग करून त्याला तुच्छ मानतो. जो दुष्ट आहे तो काय करतो? परमेश्वराचा त्याग करतो. म्हणून प्रभूचं वचन सांगतं, आज्ञापैकी जी 10 आज्ञेपैकी जी आज्ञा आहे की आपल्या शेजाराच्या कुठल्याही गोष्टीचा लोभ धरू नको, कुठल्या वस्तूचा लोभ धरू नको. हालेलुया. लोभ की जो मनुष्याला पापाकडे, मनुष्याला त्या लोभाच्या कारणाने दुष्टतेकडे आणि लोभाच्या कारणाने नाशाकडे, नरकाकडे, प्रियानो, त्या लोभाच्या कारणाने त्या गोष्टी दुष्टाच्या जीवनामध्ये घडत चालतात. आणि म्हणून प्रियानो, हा जो दुष्ट आहे त्याला उत्कंठा अन्यायाने संपत्ती मिळवणे आणि लोभाची उत्कंठा त्याच्या जीवनामध्ये असते. तो नीतीने मिळू नाही शकत, अन्यायाने मिळवतो, लोभाने असते. आणि म्हणून प्रभूचं वचन स्पष्टतेने आम्हाला सांगतं, लोभ धरू नको. लोभाने मनुष्य काय करतो? अन्यायाने मिळवण्याचा प्रयत्न करतो. कारण दुर्जन आपल्या मनातील हवेची शेकी मिरवतो, लोभिष्ठ मनुष्य परमेश्वराचा त्याग करून त्याला तुच्छ मानितो. जो लोभिष्ठ व्यक्ती आहे ना, तो परमेश्वराला सुद्धा तुच्छ मानतो. हालेलुया. परंतु धार्मिक व्यक्ती काय करतो? परमेश्वरावरती प्रीती करणारा असतो. हालेलुया. तो केवळ परमेश्वरावरती प्रीती त्याची असते. अनेक प्रकारच्या समस्यांचा जरी त्याने सामना केला तरी त्या गोष्टीमध्ये तो परमेश्वरासंबंधीने संतुष्ट असतो. परंतु लोभी व्यक्ती काय करतो? फसवण्याचं काम करतो. लोभिष्ठ व्यक्ती अन्यायाने मिळवण्याचं काम करतो. आणि म्हणूनच प्रियांनो, जो दुष्ट आहे, दुष्टाला जी उत्कंठा आहे अन्यायाने संपत्ती मिळवणं आणि दुष्टाला लोभाची उत्कंठा त्याच्या जीवनामध्ये असते. आणखी एक शेवटला मुद्दा आम्ही पाहूया की दुष्टाच्या जीवनामध्ये आणखी एक उत्कंठा असते, ती म्हणजे गर्वाची आणि स्वतःच्या मोठेपणाची उत्कंठा त्याच्या जीवनामध्ये असते. हालेलुया. ही जी उत्कंठा आहे ती दुष्टाच्या जीवनामध्ये ती उत्कंठा आहे की गर्वाची आणि स्वतःच्या मोठेपणाची उत्कंठा त्याच्या जीवनामध्ये असते. दुष्ट प्रभूच्या अधिकार
अधिकाराला तो मान्य करत नसतो आणि तो स्वतःची शक्ती आणि स्वतःचा अहंकार या गोष्टीला प्रियानो तो मोठापणा वाटत असतो त्याला. स्तोत्र संहिता 10 आणि वचन 4 मध्ये काय म्हणलेलं वाचूयात. सॅम चॅप्टर 10 वर्स 4, स्तोत्र संहिता 10 आणि 4 मध्ये वाचूयात. दुर्जन नाक वर करून म्हणतो, तू झडती घेणार नाही, देव नाही, असाच त्याच्या सर्व विचारांचा सार. हालेलुया, हालेलुया. जर असं कोणी म्हणत असेल ना, त्याच्यासाठी क्षमेची प्रार्थना करा. हालेलुया. कारण प्रभूचं वचन काय सांगत आहे की दुष्ट काय करतो, दुर्जन नाक वर करून म्हणतो. नाक वर करणं म्हणजे गर्विष्ठपणाची हे लक्षण आहे. आणि प्रभूचं वचन सांगत आहे की दुर्जन नाक वर करून म्हणतो तो झडती घेणार नाही. झडती घेणं म्हणजे काय, न्याय करणं आहे. आणि तो काय म्हणतो, दुर्जन काय म्हणतो, दुष्ट काय म्हणतो, परमेश्वर न्यायच करणार नाही. परंतु परमेश्वराचं वचन सांगतं की तो न्याय करण्यासाठी येणार आहे. म्हणजे त्याने सरळ सरळ परमेश्वराच्या योजनेला त्याने नाकारलंय. आणि जो परमेश्वराच्या शब्दांना, त्याच्या वचनांना, त्याच्या गोष्टीला जो व्यक्ती नाकारतो ना, तो व्यक्ती कसा आशीर्वादित होईल. आणि की तो काय म्हणतो की देव नाही, असेच त्याचे सर्व विचार असतात. आम्ही पाहतो की आज अनेक जण असं बोलतात की देव नाही, बोलतात की नाही, बरेच जण बोलतात देव नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वर की ज्याने सर्व सृष्टी निर्माण केली, आकाश पृथ्वी ज्याने निर्माण केली, ज्याने स्वर्ग निर्माण केला, त्याच परमेश्वराने नरक सुद्धा निर्माण केला. तो सगळ्या गोष्टीचा निर्माण करताय. हालेलुया. परंतु परमेश्वराने मनुष्याला बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान परमेश्वराने दिलेलं आहे. परमेश्वराने त्याला निर्णय क्षमता दिलेली आहे. आणि परमेश्वराने आम्हाला निर्णय क्षमता दिलेली असताना आम्ही चुकीचं निवडू नये, तर आम्ही चांगल्याची निवड आम्ही करावी. आणि आम्ही चांगल्याची निवड केली आहे. चांगल्याची निवड केलेली असताना आम्ही वाईट करता कामा नाही. हालेलुया. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की ज्या गोष्टी ज्या व्यक्तीच्या अंतःकरणात असतात ना, त्याच तो आपल्या अंतःकरणातून बाहेर काढतो. हालेलुया. आमच्या धान्याच्या कोठारामध्ये काय आहे की तेच बाहेर निघणार आहे. आमच्या कोठारामध्ये काय आहे, आमचं अंतःकरण, आमचं जीवन हे कोठार आहे. आणि या कोठारातून बाहेर निघतं म्हणजे ते आमच्या मुखातून बाहेर निघतं. हालेलुया. आमच्या मुखाच्या या वाटून प्रियानो काय निघत आहे, यातून ओळखू शकतो आम्ही की आमच्या कोठारात काय आहे. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की. जर शिवाय निघताय, शाप निघतायत, वाईट निघतंय, इतरांचा दोष निघतोय, इतरांची निंदा निघते, तर म्हणून आम्हाला आणखी आमचे कोठार स्वच्छ करणं गरजेचं आहे. त्याच्यात अशा काही वाडगळीमध्ये अशा काही वस्तू पडलेल्या आहेत, अशा काही गोष्टी पडलेल्या आहेत की ज्या सडल्यात, ज्या खराब झाल्यात, आणि त्या कारणाने वाईट शब्द आपल्या मुखातून निघतायत. प्रभूचं वचन सांगतं की जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. आम्ही ख्रिस्ताच्या ठाई नवी आहोत. आणि नवीन आम्ही असताना जुन्या गोष्टी आम्हाला काय करायच्या आहेत, आमच्या कोठारातून त्या काढून फेकायच्या आहेत, फेकून द्यायच्या, साठवून नाही ठेवायच्या. त्याची दुर्गंधी सुटते. हालेलुया. आपण रोज झाडू मारतो, मारतो की नाही? घरामध्ये रोज झाडू मारतो. नाही मारला तर काय होतं, कचरा साचतो. आणखी बरोबर आहे, आम्ही रोज घर पुसून काढतो. नाही पुसलं तर चांगला वास येतो, घाण दुर्गंधी यायला लागते. विचार करा की घराची इतकी आम्ही काळजी घेतो, तर या अंतःकरण रूपी घराची आम्ही किती काळजी घ्यायला पाहिजे. याची काळजी घेण्यासाठी पियानो एक साबण आपल्याकडे आहे.
याच्यासारखी स्वच्छ करण्याचं सामर्थ्य जगातील कुठल्या विचारामध्ये नाहीये, कुठल्या बोधामध्ये नाहीये, फक्त आणि फक्त परमेश्वराचं वचन आहे. अनेकांच्या बोलण्यातून प्रभावित होतात, परंतु प्रियांनो त्यांच्या बोलण्यातून जो प्रभाव आहे तो थोड्या वेळासाठी राहतो, परंतु परमेश्वराच्या वचनाचा जो प्रभाव आहे तो अनंत कालापर्यंत आहे. कारण त्याचा प्रभाव देणारा फार प्रभावशाली आहे. हालेलुया. तो प्रभावित आहे, तो सामर्थ्य आहे, आणि म्हणून त्याचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये काम करतं. म्हणून कदाचित आपल्या जीवनामध्ये थोडं हे आणि थोडं ते जर दोन्ही मिक्सअप आहे, तर आज हे साफसूफ करण्याची वेळ आहे. प्रभूने आज आम्हाला उत्कंठा त्याने स्पष्ट केली की आम्हाला कोणत्या गोष्टीची उत्कंठा असावी. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये वाईट अनिष्ट करण्याची जर उत्कंठा आहे, इतरांचं नुकसान करण्याची, नाश करण्याची उत्कंठा आहे, अन्यायाने संपत्ती आणि लोभाची उत्कंठा आहे, गर्वाची आणि स्वतःच्या मोठ्यापणाची उत्कंठा आहे, तर या सगळ्या गोष्टी दुष्टतेच्या गोष्टी, आणि या उत्कंठेच्या कारणाने तो व्यक्ती नाशाच्या मार्गाने आणि नाशाच्या शेवटापर्यंत तो जाणार आहे. परंतु धार्मिक व्यक्ती, नीतिमान व्यक्ती, त्याला प्रभूच्या आणि प्रभूच्या वचनाची उत्कंठा आहे. प्रियानो, धार्मिक आणि नीतिमान व्यक्ती, प्रियानो, त्याला चांगल्या कामाची आणि परमेश्वराच्या सेवेची त्याला उत्कंठा आहे. त्या व्यक्तीला प्रियानो आत्मिक दानाची उत्कंठा आहे. त्या व्यक्तीला प्रभूच्या दुसऱ्या आगमनाची उत्कंठा आहे. त्या व्यक्तीला प्रियानो प्रभूच्या भवनाची आणि प्रभूच्या राज्याच्या वाढीसाठीची उत्कंठा त्याला आहे. तो जगी गोष्टीची विचारच नाही करत. ज्यांना परमेश्वराच्या भवनाची उत्कंठा असते, त्यांच्या कृतीतून त्या गोष्टी आपोआप दिसायला लागतात. ते उत्कंठा असते की परमेश्वराच्या भवनामध्ये काय पाहिजे, कुठली गोष्ट पाहिजे, त्या गोष्टीची उत्कंठा त्या असल्या कारणाने ते कायम त्या गोष्टीचे विचार त्यांच्या मनामध्ये असतात. हालेलुया. दाविदाला झोप येत नव्हती. दावीद काय म्हणला की परमेश्वरा, मी माझ्या महलामध्ये मी राहतो, आणि परमेश्वराचा जो कोश आहे तो कुठे आहे? मंडपामध्ये आहे, निवास मंडपामध्ये आहे. त्याला झोप येत नव्हती, आणि त्याने परमेश्वरासाठी प्रियानो, त्याने परमेश्वराच्या कार्यासाठी प्रियानो त्याने परमेश्वराकडे मागितलं. परमेश्वराला त्याने विचारलं की परमेश्वरा, मला तुझ्यासाठी भवन बनवायचं, मला मंदिर बनवायचंय. आणि परमेश्वराने त्याला योजना दिली की तुझ्याद्वारे एक मुलगा येईल, आणि तो मुलगा काय करेल? तुझा पुत्र काय करेल? माझ्यासाठी एक मंदिर बनवेल. आणि परमेश्वराने शलोमोन राजाच्या द्वारे एक भव्य दिव्य असं मंदिर परमेश्वराने बनवलं. ते यरूशलेम मध्ये ते पहिलं मंदिर, त्यानंतर दुसरं मंदिर बनवण्यात आलं, आणि आता तिसरं मंदिर फार लवकर बनवण्यात येणार आहे. परमेश्वराच्या वचनातून आम्हाला या गोष्टीचा पुरावा येतो की तिसरं मंदिर हे शेवटच्या काळाच्या टप्प्यातला तो भाग आहे, आणि आम्ही शेवटच्या काळाच्या त्या टप्प्यामध्ये आहोत. त्या सगळ्या गोष्टी प्रियानो तयार आहेत. त्या सगळ्या गोष्टीची तयारी झालेली आहे. आणि म्हणून प्रियानो, आज आम्हाला कुठल्या गोष्टीची उत्कंठा आहे, कुठल्या गोष्टीची उत्सुकता आहे? आज जग स्वतःचं नाव मोठं करण्याची उत्कंठा अनेक जणांनी बाळगलेली आहे. जगातले लोक आपलं नाव, आपलं पद मोठं करण्यासाठीची उत्कंठा बाळगताय, आणि त्या कारणाने कोणाचा नाश होईल, कोणाचा घात होईल, कोणाचं नुकसान होईल याचा विचार सुद्धा केला जात नाहीये. परंतु विचार करा की परमेश्वराने आम्हाला या जगातून वेगळं केलेलं आहे. त्याने मला नीतिमान ठरवलेलं आहे. येशूवरती विश्वास केल्याच्या कारणाने, येशू प्रभू आहे हे आपल्या मुखाने कबूल केल्याच्या कारणाने, येशू जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र आहे हा विश्वास केल्या कारणाने त्याने मला नीतिमान ठरवलेलं आहे. आणि त्याने आम्हाला नीतिमान ठरवल्या असल्या कारणाने आम्हाला प्रभूची आणि प्रभूच्या वचनाची उत्कंठा लागावी. आम्हाला चांगल्या कामाची म्हणजे सुवार्ता सांगण्याची, इतरांचं कल्याण करण्याची, सेवा करण्याची उत्कंठा आमच्या जीवनामध्ये लागावी. आम्हाला आध्यात्मिक दानाची उत्कंठा आमच्या जीवनामध्ये लागावी. आम्हाला प्रभूच्या दुसऱ्या आगमनाची उत्कंठा लागावी. आमच्या जीवनामध्ये प्रभूच्या भवनाची उत्कंठा लागावी. आणि ज्या व्यक्तीला प्रभू आणि प्रभूच्या संबंधीची उत्कंठा लागते, प्रभू त्याला कधीही निराश करत नाही, प्रभू त्याला कधी हताश करत नाही, तर प्रभू त्याला अधिक आशीर्वादित केल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. सुप्रियांनो, आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये
प्रभू आणि प्रभूच्या संबंधीची, प्रभूच्या वचनाची उत्कंठा लागणं गरजेचं आहे. कारण प्रभूने आम्हाला त्याच्यासाठीच निवडलेलं आहे. आम्ही जगाचे नाही आहे, तर आम्ही प्रभूच्या आणि प्रभूच्या राज्याच्या वाढीसाठीचे काम करे आम्ही आहोत. प्रभू आम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो की आम्हाला प्रत्येकांना सकारात्मक ही जी भावना आहे उत्कंठेची, प्रियानो, ही तीव्र इच्छा, तीव्र उत्कंठा आणि उत्सुकता आम्हाला प्रभूच्या कार्यासाठी आम्हाला लागू देऊयात. आणि प्रभू नक्की आम्हाला याद्वारे त्याच्या दुसऱ्या आगमनासाठी तो प्रभू आम्हाला तयार करो आणि त्याच्या पवित्रतेमध्ये अधिक तो आम्हाला वाढो, हीच विनंती परमेश्वराकडे. देवबाप करो, हे वचन आमच्यासाठी आशीर्वादित करो. आमेन. मी विनंती करेल की तुम्ही तुमची प्रार्थना विनंती आमच्याकडे तुम्ही कळू शकता. 7776837128 या नंबरवरती तुम्ही तुमची प्रार्थना विनंती तुम्ही आमच्याकडे कळू शकता. नक्की आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. त्याचप्रकारे डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या जीपे, फोनपेच्या माध्यमातून तुम्ही तुमची देणगी, तुमची मदत या सेविकाला तुम्ही मिनिस्ट्रीच्या सपोर्टच्या माध्यमातून तुम्ही देऊ शकता. परमेश्वर याद्वारे सुद्धा तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड.